पालघर जिल्ह्यात पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे। पालघर सातपाटी मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी झालंय। पालघर रेल्वे स्थानकावरील रेल्वे ट्रॅकवरती सुद्धा पाणी साचलंय। पश्चिम रेल्वे धीम्या गतीनं सुरू आहे। लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर सुद्धा याचा परिणाम होतोय। पश्चिम रेल्वे धीम्या गतीनं सुरू आहे। महत्त्वाची अपडेट आहे पालघरमधून। पश्चिम रेल्वे धीम्या गतीनं सुरू आहे। पालघर जिल्ह्यात पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे। पालघर सातपाटी या मुख्य रस्त्यावर पाणी साचलेलं आहे। रेल्वे ट्रॅकवरची दृश्य पाहतोय। रेल्वे ट्रॅक ओळखायला सुद्धा येत नाही अशा प्रकारची परिस्थिती या रेल्वे स्थानकावरती पाहायला मिळते। रस्त्यावर पाणी साचलेलं आहे, तर रेल्वे ट्रॅकवरती सुद्धा पाणी साचले। रेल्वे ट्रॅकला नद्यांचं स्वरूप आलंय। पश्चिम रेल्वे त्यामुळे धीम्या गतीनं सुरू आहे। लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर सुद्धा परिणाम होतोय। आता एक धक्कादायक बातमी। ठाण्यात भर रस्त्यात लोखंडी होर्डिंग कोसळले। ठाण्यातील वसंत विहार परिसरातील घटना आहे। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही। होर्डिंगच्या सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला। प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने लक्ष देणार याकडे आता नागरिकांचं लक्ष आहे, कारण अनेक वेळा होर्डिंग्स पडतात। लोखंडी होर्डिंग्स मोठमोठ्या प्रकारे लावले जातात आणि त्यानंतर दुर्घटना घडतात। मात्र सुदैवाने या घटनेमध्ये त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नव्हतं। त्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। ठाण्यातील वसंत विहार परिसरातील ही घटना आहे। त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। नाशिकमध्ये जुनं झाड कोसळले। इंदिरानगर परिसरातील वृंदावन कॉलनीतील ही घटना आहे। अग्निशामक विभागाकडून झाड हटवण्याचं काम सुरू आहे। झाड पडल्याने सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी मात्र झाली नाही। नाशिकमध्ये जुनं झाड कोसळले। इंदिरानगर या ठिकाणची दिसते। इंदिरानगर परिसरातील वृंदावन कॉलनीमध्ये ही घटना आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झालेली आहे। 7ही धरणांच्या पाणी साठ्यात सुमारे 3% वाढ झाली। धरणातील एकूण उपयुक्त पाणी साठा 13.19% आहे। त्यामुळे एक दिलासादायक बातमी महत्वाची। एक आठवड्याभरापूर्वीची परिस्थिती अत्यंत वेगळी होती। पिण्याच्या पाण्याची टंचाई भविष्यात निर्माण होणार अशी शक्यता वर्तवण्यात आलेली होती। मात्र आता जो या आठवड्याभरात पावसाने धुमाकूळ घातलाय, तुफान बॅटिंग केलं, त्यानंतर आता पाणी साठ्यासंदर्भातला महत्त्वाचा प्रश्न आहे। धरणातील एकूण उपयुक्त पाणी साठा आता तब्बल 13.19% पोहोचला। पावसामुळे पुण्यातील धरणांचा पाणीसाठा सुद्धा वाढलाय। पुण्याच्या 4ही धरणात पाण्याचा ओघ सुरू आहे। खडकवासला धरणात एक दिवसात 1.5 TMC इतकं पाणी वाढलंय। पावसामुळे पुण्यातील धरणांचा पाणीसाठा वाढलेला आहे। पुण्याच्या 4ही धरणात पाण्याचा ओघ सुरू आहे। खडकवासला धरणात एका दिवसात 1.5 TMC पाणी वाढलंय। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। खेडमधील जगबुडी नदी आता इशारा पातळीवर आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली। अनेक भागात दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत। खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीवरती आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। बातमी पालघरमधून आहे। पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला। विरारमध्ये पावसाचा जोर कायम आहे। विरारमध्ये रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलंय। पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आलाय। विरारमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय। विरारमध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलंय, तर काही भागात गुडघ्यापर्यंत पाणी आहे। हे दृश्य आपण विरारमधले पाहतोय। विरारमध्ये रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।